आणि वेदातील पत्राचे चरित्र यांच्या संबंधी सुद्धा त्यांना अंतर्गत त्या पूर्णपणे समजले। म्हणजे हे जे पवित्र प्रकारचे हे जे पवित्र प्रकारचं वेदातील म्हणा, म्हणजे पात्राचे म्हणा किंवा चरित्राचं म्हणा, अंतर्मनातलं म्हणा, पूर्णपणे सर्व गोष्टीचं ज्ञान किंवा भाषा तत्वज्ञान म्हणा, व्याकरण म्हणजे व्याकरण तत्वज्ञानातलं म्हणा, लोक मनाच्या तत्वज्ञानातलं म्हणा, महापुरुषांचे लक्षण म्हणा, शास्त्राबरोबर अनेक शास्त्रांतही पूर्णपणे पंडित ते झाले। म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये लवकर त्यांनी प्रत्येक प्रकारचं ज्ञान समजून घेतलं आणि ते पूर्णपणे पंडित झाले। यानंतर नागसेनाने वेद शास्त्रात पारंगत प्राप्त केल्याच्या नंतर म्हणजे वेदाचं जे शास्त्रपाठ म्हणजे शास्त्रपाठामध्ये पारंगत झाले, प्राप्त झाल्याच्या नंतर केल्याच्या नंतर आपल्या वडिला विचारले, पिताजी आपल्या ब्राह्मण वंश परंपरेनुसार एवढे शिकायचे होते की अजून यापुढे काही शिकायचे आहे? म्हणजे त्यांच्या पिताजींना म्हणजे त्यांच्या बाबांना ते असा प्रश्न करतात किंवा आपल्या ब्राह्मण धर्मामध्ये एवढे शिकायचे आहे का याच्या वरही सुद्धा आहे? म्हणजे आपल्या वंशाच्या परंपरेनुसार आणखी सुद्धा आहे पण एवढंच आहे, यापुढे सुद्धा आहे। बाळा नागसेना जगातील सर्व ज्ञान वेदात आहे, आता काही शिकायचे उरले नाही। तेव्हा नागसेनाने गुरु समोर अंतिम उजळणी करून घेतली। तेथून तो बाहेर पडला। तो बाहेर आपल्या पूर्व संस्कार रूपा एक स्थळी जाऊन गुरु जवळ शिकलेल्या ज्ञानाचा आढावा चिंतन करीत बसला। म्हणजे जे काही गुरु जवळून जे काही शिकलेले होते ते म्हणून ते एका बाजूला स्थळी जाऊन शिकवलेल्या ज्ञानाचा आढावा घेत त्या गोष्टीचं चिंतन मनन करीत ते त्या ठिकाणी जाऊन बसले। परंतु वेद विद्येमध्ये आदिमध्ये व अंतिम अवस्थेमध्ये मानवाच्या उपयोगी महत्व पूर्वी असे त्याला काही एक सापडले नाही। म्हणजे जे ज्ञान ते शिकले होते, ज्या ज्ञानामध्ये त्यांनी म्हणजे अभ्यास केला, ज्या ज्ञानामध्ये अभ्यास केल्याच्या नंतर एका बाजूला जाऊन बसल्याच्या नंतर त्यांनी त्या गोष्टीवर चिंतन मनन केलं। हे जे ज्ञान मी महत्वपूर्व शिकलेलं आहो, म्हणजे अंतिम शिकलो, अवस्थेत शिकलो, मानवाच्या उपयोगासाठी शिकलो, अत्यंत महत्वपूर्व शिकलो, असे त्याला त्याच्यामध्ये काही सापडले नाही। तेव्हा तो बेचैन झाला व त्याच्या मनाशीच म्हणाला, हे तीनही वेद म्हणजे तुच्छ आहे, पोकळ आहे, भुशाप्रमाणे त्यात सार नाही, अर्थ नाही आणि की ते सत्यपण सुद्धा नाही। म्हणजे एवढ्या प्रकारचं ज्ञान शिकल्याच्या नंतरही त्यांना काय त्याच्यातून बेचैनी झाली की मानवाच्या दुःखाकरिता, मानवाला दुःखातून मुक्त होण्याकरिता कोणता मार्ग आहे? हा तो मार्ग नाही आहे मानवाला दुःखातून मुक्त होण्याकरिता, मानवाला सुखी जीवन जगण्याकरिता, मानवाला म्हणजे मानवाच्या उपयोगासाठी महत्वपूर्व हे ज्ञान नाही। त्याच्यामध्ये मला काही प्रकारचं सापडलं नाही। हे जे प्रकारचं इथून मग त्याच्या मनाची बेचैनच झाला आणि तिन्ही प्रकारचं ज्ञान त्याला वाटलं हे तुच्छ ज्ञान आहे, हे पोकळ ज्ञान आहे, हे भुशाप्रमाणे आहे। एखाद्या लाकडातून जसा प्रकारचा भुसा निघतो ना, तर त्याला असं वाटतं की बा हे जे ज्ञान आहे हे एका भुशाप्रमाणे आहे, याला काही सारही नाही आणि याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं सत्य सुद्धा नाही आहे। इकडे स्थवीर रोहन वंचितनीय आश्रमात बसले होते। त्यांनी ध्यान शक्तीच्या बळावर नागसेनाच्या अंतःकरणातले व्यक्त केलेली प्रतिक्रिया जाणून घेतली। इकडे नागसेनाच्या मनामध्ये जे काही गोष्टी चालू होते, त्यांच्या मनामधली जी काही बेचैनी चालू होती, इकडे कबीर बसलेले होते, ध्यानिस्थ बसलेले होते आणि ध्यानिस्थ बसलेल्या असल्याच्या नंतर नागसेनाच्या मनामधले, नागसेनाच्या अंतःकरणामध्ये बा कोणती गोष्ट चालू आहे, नागसेनाच्या अंतःकरणामध्ये कोणता भाग चालू आहे, तर ते त्यांनी त्यांच्या मनामधून प्रतिक्रिया जाणून घेतली। त्यांनी आपले चिवर
बदलले, हाती भिक्षा पात्र घेतले आणि वंतनीय तेथून अष्टमय होऊन पंजगल नावाचे ब्राह्मण गाव गाठले. ज्या गावामध्ये ते राहत होते त्या ठिकाणी त्यांनी ते गाठले. नागसेनाची आयुष्यमान रोहनाची भेट. मग ते गेले आणि त्या ठिकाणी नागसेनाची आणि आयुष्यमान रोहनाची त्या ठिकाणी भेट. कबीर रोहन सोनुत्तराचे घरी चालले होते त्यावेळी नागसेन दारातच त्यांना उभा दिसला. म्हणून ते चालले होते, चालता चालता त्यांना नागसेन त्यांच्या दारात उभा दिसला. पाहून ते मनोमन आनंदले. म्हणजे जे भक्ती गेले होते ते मनामध्ये जी गोष्ट आपल्याला आपण पाहण्यासाठी आलो होतो, ज्यांची आपल्याला भेट होण्याची होती, त्यांना पाहून ते मनोमन खूप आनंदित झाले, खूप उत्साही झाले. आणि रोहनाच्या तेजयुक्त शांत मुद्रेकडे पाहून या भिक्षुक मानव जीवनाचे सार माहीत असावे. असा प्रश्न कोणाच्या मनामध्ये उत्पन्न झाला? नागसेनाच्या मनामध्ये उत्पन्न झाला. त्या भक्तीची त्यांनी शांत मुद्रा पाहिली, त्यांचा चेहरा पाहिला, त्यांचं हास्य पाहिलं, त्यांचं दृश्य पाहिलं. म्हणून त्यांना असं वाटलं की बा यांच्यामध्ये काहीतरी आहे, मानवाचा सार असावे असे त्यांना भिक्षूमध्ये त्यांना वाटू लागले. त्यांच्या मनामध्ये त्यांच्या मनात प्रीती उत्पन्न झाली व तो त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला, हे भिक्खू महाशय, असे डोक्याचे मुंडन केले व पीत वस्त्र धारण केलेले आपण कोण? कोण म्हणाले? असे नागसेन म्हणाले त्यांना, किंवा तुम्ही डोक्याचं मुंडन केलेलं आहे, मुंडन करून तुम्ही पीत वस्त्र पण सुद्धा धारण केलेलं आहे. मग असे आपण कोण बा? मला माहित नाही. बाळा, मी एक भिक्षू आहे. काय म्हणतात रोहन? बाळा, मी एक भिक्षू आहे. तुम्ही भिक्षू कसे आहात? असे नागसेन म्हणतात. पुन्हा नागसेनाने पृथा केली, पाप रूपी मनाचा नाश करण्यासाठी मी भिक्षू झालो आहे. रोहन उत्तरले. कोणाला उत्तरले? असे की बा या जगातलं सत्य जाण्याचं आहे आणि माझ्या शरीर मला दुःखातून मुक्त होण्याकरिता आणि दुःखातून मळातून मुक्त होण्याकरिता मी भिक्षू झालो असे रोहन त्यांना म्हणाले. रोहन कबीर त्यांना म्हणाले, महाशय, आपण इतर लोकांसारखे डोक्यावर केस का ठेवत नाही? हा नागसेनाचा त्यांना प्रश्न. पुन्हा नागसेनाने त्यांना प्रश्न केला, असे दृष्ट कृत्याचे डाग समजावून काढण्याची उच्च प्रतीची जीवन जगत असतात, त्यात 16 दोष 8 येतात. हे जाणून भिक्षू लोक डोक्याचे व दाढीचे केस काढीत असतात. म्हणजे केस असल्याचे किती प्रकारचे डाग सांगतात या ठिकाणी. किंवा हे जर माणसाच्या अंगावर जर केस असले, डोक्यावर जर केस असले, यामधून समजावून काढण्यासाठी उच्च प्रतीचे जीवन जगत आहे. अर्थात त्यांच्यामध्ये 16 प्रकारचे दोष 8 येतात. माणसाच्या मुंडनावर केस असले तर 16 प्रकारचे दोष त्याला 8 येतात. भिक्षू लोक म्हणून डोक्याचे किंवा दाढीचे केस काढीत असतात. ते 16 प्रकारचे दोष कोणते? हे कोण म्हणतात? म्हणजे नागसेन त्यांना म्हणतात किंवा हे 16 प्रकारचे दोष कोणते आहेत ते मला सांगा. तर हे 16 प्रकारचे